संतोष कुलकर्णी हे जुने जाणते अनुभवी नगराध्यक्ष असून संतोष कुलकर्णी हे माझे चांगले मित्र आहेत। ते माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत। जे काही पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत कोणाकडूनही अशा प्रकारचं वादविवाद होता कामा नये। आपल्याला स्वच्छ निर्मळ चांगलं राजकारण करायचं आहे। आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही अशा प्रकारे आपल्या सर्वांना वागायचं आहे। नमस्कार। बिलोली शहरामध्ये काल फार विचित्र प्रकारे जो काही उमेदवारी अर्ज माघार घेण्यासंदर्भात जे काही कलह झाला, वादविवाद झाले, ते बिलोली शहरासाठी शोभणारी गोष्ट नाही। संतोष कुलकर्णी हे जुने जाणते अनुभवी नगराध्यक्ष असून आज कुलकर्णी यांच्या आघाडीमध्ये तरुणांचा सगळ्यात जास्त मोठा समावेश आहे। आणि इकडे अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा तरुणांनी भरपूर लोकांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। संतोष कुलकर्णी हे माझे चांगले मित्र आहेत। ते माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत। पण आपण कोणत्या प्रकारचं राजकारण करतोय, तरुणांसमोर, नवीन येणाऱ्या मतदारांसमोर कोणत्या प्रकारचं आपण राजकारण करतोय, फॉर्म विड्रॉल करण्यासंदर्भात मला असं वाटतं की हे अत्यंत चुकीचं आहे। बिलोली शहरामध्ये आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे अशी कधीही ही घटना घडलेली नाही। एक मतदार म्हणून मला असं वाटतं की आपण सगळेजण बिलोलीचे आहोत। आपण एक आदर्श राजकारण जनतेसमोर ठेवला पाहिजे। काल मैथिली वहिनी सुद्धा व्हिडिओमध्ये दिसत होते आणि संतोष कुलकर्णी यांच्यासोबत जे काही प्रकरण घडलं, वहिनींना सुद्धा फार दुःखदायक हा विषय आहे। त्यामुळे माझ्या भावाला एक विनंती आहे की आपण एक आदर्श राजकारण करावं आणि सगळ्यांनी आपण मिळून चांगल्या प्रकारचं राजकारण करूया। नवतरुणांसमोर एक चांगला आदर्श ठेवूया, इतकं माझी आपणा सर्वांना विनंती आहे। जय महाराष्ट्र।